आता होणारा सामना बाबाराजे योद्धास विरुद्ध बाबाराजे दक्षिण फायटर्स. पांडुरंग शेलार यांच्याकडून टॉस. स्वतः निशांत शेलार कर्णधार आपल्या संघाचं नेतृत्व करताना आपल्याला इथे दिसत आहेत. चढाई करताना बाबाराजे दक्षिण वॉरियर्स कडून स्वतः कर्णधार रोहित. सुंदर अशी चढाई करताना दिसत आहे. खेळाडू एकही गुण न घेताना बाबाराजे योद्धास कडून 7च्या साखळीमध्ये खेळताना सुंदर असा रायडर आणि थोडीशी चूक म्हणावी लागेल, पण एकही गुण न घेऊन सुंदर असा सामना या आंबेघरच्या स्टेडियमवर रंगलेला. बाबाराजे योद्धाज आणि बाबाराजे दक्षिण फायटर्स दोन्ही सुद्धा तुल्यबळ संघ आहेत. बघूया काय होते. मागील झालेला सामना बरोबरीत सुटला. सुंदर असा खेळ आपण पाहिला दोन्ही संघांचा सुद्धा. सुंदर असं हे आंबेघर गावचं मैदान आणि रोहित जाधव कर्णधार रायडिंग मार्कवर असेल तो. बघूया सुंदर असा रायडर आहे रोहित. बघूया काय होते. आणि काहीतरी झालंय. पंचांचा इशारा 2 पॉइंट. मला वाटतं निशांत बाद झाला आणि चुकलं. आकाश गोरेकडून चुकलं आणि बाद. पुन्हा एकदा रोहित. 2-2ची बराबरी झाली आहे ती सामन्याची. मधला डिफेन्स लावलाय तो नाना निलेश मर्डेकर. कॉर्नर आहे तो आणि फसला. रोहित जाधवचा चवडा फसवला गेला. थोडा इंजर्ड आहे रोहित त्यामुळे बाद झाला. सुंदर असा टॅकल कॉम्बिनेशन टॅकल आणि नाना रीडिंग मार्कवर निलेश मर्डेकर. 1 गुणांची बढत घेऊन चाललेला हा सामना. सुंदर असा डिफेन्स बाबाराजे दक्षिण फायटर्स या संघाचा. बघूया काय होते. सुंदर अशी चढाई नाना याची. पुन्हा एकदा बिगुल वाजतोय. परतीचा प्रवासाला टाइम आउट. पाणी घेऊन जा. संतोष शेलार आसनी गावचे माजी सरपंच त्यांनी व्यासपीठावर यायचंय या सामन्यामध्ये. या क्रीडानगरीत त्यांचं स्वागत आहे. संतोष शेलार आसनी गावचे माजी सरपंच. पुन्हा एकदा विराज कोंडावळे रनिंग हँटचचा बादशाह. बघूया रनिंग हँटच मारतोय का. सुंदर अशी स्किल आहे.
मुंबईच्या संघाकडून खेळतो आणि ट्राय झालाय आणि बाद कॉर्नर मारलेला आहे त्यानं. सुंदर असा रायडर विराज. चला मंचावर जागा द्यायची शेलार साहेबांना. पुन्हा एकदा सुंदर असा रायडर. सुंदर रायडिंग मारतो. पूर्ण साखळी हलवून टाकली त्यानं आणि चुकले. समोरच्या डिफेंडर कडून गणित चुकलं आणि बाद. 3-4 एक गुणांची बढाई. पुन्हा एकदा विराज. रनिंग हँड टच स्किल आहे याचं. सुंदर अशी रायडिंग मारतो विराज. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा सुंदरशी रायडिंग मारली जाते आणि दावा ठोकलाय. मांडी आपटली आणि बाद. सुंदर अशी रायडिंग चालली विराजाची. टोटच मारलेला आहे. सुंदर असा टोटच. रोहित जाधव मैदानात आलेला आहे. सुंदर अशी आणि पुन्हा एकदा चित्त्याच्या चपळाईचा कासुर्डी. पुन्हा एकदा बघूया काय करतोय. सुंदर रायडिंग केली. पहिल्या रेड पासून बघतोय. बोलण्याचा प्रयत्न सुंदर करतोय. पूर्ण साखळी हलवतोय आणि हा सुंदर. मला वाटते सुंदर डिफेन्स डॅश केलेला आहे. सुंदर. रोहित जाधव 5-5 गुणांची. डायरेक्ट कॉर्नर मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला इथं. रोहित जाधव पाठलागचा प्रयत्न होता आणि हाफ टाइम कोर्ट चेंज. पंचांचा इशारा. वाडकर हिरोज संघाचे संघमालक महेंद्र वाडकर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. मंचावर येते. स्वागत आहे त्यांचं. यानंतर होणारा सामना बाबाराजे किंग मेकर वर्सेस अजिंक्य 11-11. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. बाबाराजे द किंग मेकर आणि अजिंक्य 11-11. सुंदरशी सामन्याला कलाटणी दिली आहे. हाफ टाइम नंतर बरोबरीत स्कोर झालेला आहे. यापुढचे सर्व सामने आपल्याला असेच दिसतील. अटीतटीचे. विजयाकडे प्रवास सगळ्यांचा सुरू आहे. पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर येईल तो नाना निलेश मर्डेकर. सुंदर अशी रायडिंग करतो. बघूया मुंबईच्या टीम कडून खेळतो हा सुद्धा. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. पाठलागचा प्रयत्न केला गेला. बघूया पुन्हा एकदा बिगुलो असतोय. रायडिंगवर पुन्हा एकदा रोहित जाधव. बघूया काय करतोय. पॉइंट आणतोय का. सुंदर असा रायडर आहे रोहित. बघूया स्पीड रेड एकदम शांत रेड सुद्धा मारतो. बघूया काय होते. वेळ घालवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नाना निलेश मर्डेकर चढायला येतोय. काय करतोय. पॉइंट मिळवतोय का नाना. बघूया काय करतोय नाना. सुंदर अशी रायडिंग मारतो नाना. तो मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चुकले. डायरेक्ट जाऊन डॅश करणं सोपं नाही नानाला. बाद. 6-5 एक गुणांची बढत घेतली ती बाबाराजी योद्धाच या संघानं. टाइम आउट झालाय. सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा काय केलं जाते. पुन्हा एकदा
विराज पुन्हा एकदा विराज चालवला जाईल. सुंदर रायडिंग मारतो विराज. टोटच आहे सुंदर सुंदर टोटच. मला वाटते बोनस बोनस पॉइंट मारलेला आहे. पंचांचा इशारा. पंचांच्या इशाऱ्याशी तडजोड करू नका. डिसिजन झाला असेल. चला चला रायडिंग मार्क येतो पुन्हा एकदा. निलेश मर्डीकर बोनस मारलाय सुंदर विराजाने. पुन्हा एकदा नाना. टोटचा प्रयत्न केला जातोय. काय होतंय. लास्ट 3 मिनिटं बराबरीच चाललेला सामना. कोणी कोणाला कमी नाही. दोन्ही पण तुल्यबळ संघ आहेत. पुन्हा एकदा रोहित जाधव स्वतः. एक सामना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. पूर्ण साखळी हलवतोय जागे उभं राहून. बघूया शांत रेड आणि पुन्हा एकदा माघार. बघूया पुन्हा एकदा नाना. रायडिंग मार्कवर पुन्हा तेच सूत्र. निलेश मर्डेकर नाना. बघूया पॉइंट मिळवतोय का नाना. 6च्या डिफेन्स मध्ये बोनसचा चान्स आहे नाना याला. पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल. आणि सुंदर टोटच मारलाय कॉर्नरवर. नाना याने पुन्हा सूत्र हल्ले. 7-6. एका गुणाची बडाई घेतली नानानं आपल्या रेडवर. बघूया टाइम आउट नंतर पुन्हा कोण येतोय. रायडिंग मार्कवर पुन्हा एकदा विराज. लास्ट 2 मिनिट. दोन्ही संघांना सूचना. अटीतटीचा सामना पूर्ण जवळ आलेला हा सामना आहे. सुंदर असा कॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. विराज याला आणि बोनस पॉइंट मारलाय मला वाटतंय. आणि 5च्या डिफेन्स मध्ये लावलेला हा. 7-7. पूर्ण दाबायचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय होतंय. खेळाडू हात जाऊन मारण्याचा प्रयत्न होतोय. ते सुंदर रायडर आहे तो. 7-7 आणि बिगोल वाजतोय. बाबाराज जोधे संघाचा सुंदर चढाईपट्टू माघार. पुन्हा एकदा रोहित. शेवटचे काय मिनिटं शिल्लक. सरासरी बरोबर आलेला सामना. 7-7. बघूया काय होते. रोहित जाधव चाणाक्ष कर्णधार आहे. पाचची राहिलेली आहे ती. इकडं बाबाराजे दक्षिण फायटर्स आणि बाबाराजे दास दोन्ही सुद्धा तुल्यबळ संघ आहेत. मागील सामना सुद्धा बरोबरीत सुटलाय. आता मला वाटते 1-2 रेड राहिलेले असतील दोन्ही संघाकडे थोड्या सेकंदाच्या. ते आपण बघूया काय होते. सुंदर रायडिंग मारतो तो. बघूया बघूया काय होते. मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि पुन्हा एकदा टाइम आउट. जवळ जाऊन पोहोचलेला सामना आहे. आणि आता रायडिंग मार्कवर असेल तो. चला रोहित रायडिंग मार्कवर आहे तो. बरोबरीत सामना सुटतोय का काय बघूया. मला वाटतंय तेच होईल. कोणी कोणाला कमी नसतं इथं. बघूया
सुंदर अशी रेड. संपलेल्या सामन्यामध्ये हा सामना पंचांचा इशारा 7-8. टेक्निकल पॉइंट काय विषय. पंच निर्णय सांगा. चला पंच निर्णय सांगा. संपलेल्या सामन्यामध्ये बाबाराजे दक्षिण फायटर संघ 1 गुणांनी विजयी झाला. विजय संघाच्या मालकाचं संघ मालकाचं अभिनंदन. दोन्ही सुद्धा संघ चांगले खेळले. आणि यानंतर होणारा सामना बाबाराजे द किंग मेकर वर्सेस अजिंक्य 11-11. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. भरपूर सामने आहेत आजच्या सत्रामध्ये. लवकरात लवकर यायचं आहे.